मी खरं तर गेल्या 5 दिवसापासून साहित्य महोत्सव समिती डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती प्रबोधन पर्वाच्या व्यासपीठावर अनेक लोककलावंतांच्या कलाकारांच्या नृत्यगानांच्या वेदना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या. अनेक कलाकारांची चर्चा झाली, अनेकांशी चर्चा बोलणं, महिला भगिनींची चर्चा झाली आणि काही अशा अगदी कालचा प्रसंग माझ्या डोळ्यापुढे घडत होता. कालचाच प्रसंग इथं बसल्या बसल्या मला त्या 4 ओळी सुचल्या. मी आयोजकांना मला थोडा वेळ द्या, मला थोडं लिहायचं या विषयावरती, म्हणून मी वेळ घेतला आणि इथं बसल्या बसल्या 1-2-3 ओळी मी लिहिल्या की त्या मला सादर करण्याची संधी मिळावी आणि ते लोककलावंताच्या आयुष्यावरती 4 ओळी या ठिकाणी मी सादर करतो. जिवंत अतिशय सत्य घटना घडलेल्या विषयावरती मी माझी कविता सादर करतो आहे. कवितेचं नाव आहे रंगमंचाच्या पडद्यामागचं वास्तव. कवितेचं नाव आहे रंगमंचाच्या पडद्यामागचं वास्तव. रंगबिरंगी झगमगाटाच्या पाठीमागं वास्तव जगण्याचं, काळोखाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं. रंगबिरंगी झगमगाटाच्या पाठीमागं वास्तव जगण्याचं, काळोखाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं. टिचभर पोटाच्या खळगीसाठी माय स्टेजवर गात आहे. टिचभर पोटाच्या खळगीसाठी माय स्टेजवर गात आहे. प्रत्येक अंतराच्या नंतर ओढतीची पिलाकडे झुकत आहे. कलेच्या सेवेसाठी आणि बाळाच्या भविष्यासाठी ती धडपडते. कलेच्या सेवेसाठी आणि बाळाच्या भविष्यासाठी ती धडपडते. बाप ढोलकीच्या ठेक्यावर नजर चुकवत बाळावर लक्ष ठेवून आहे. रंगबिरंगी झगमगाटाच्या पाठीमागं वास्तव जगण्याचं, काळोखाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं. मंचावर काही क्षणाचे बलिदान आणि मनात अनंत प्रश्नांची लढाई चालू आहे. अश्रू, हसू आणि श्रम या आनंदाच्या धुनात आत्मविश्वास आणि आठवणींचा थरार आहे. रसिक श्रोत्यांच्या हृदयाचा वेध घेण्याची तिची तारेवरची कसरत आहे. रंगबिरंगी झगमगाटाच्या पाठीमागं वास्तव जगण्याचं, काळोखाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं. मस्करा फाउंडेशन सुगंधी पावडरच्या थराआड ती तिचं दुःख वेदना लपवू पाहत आहे. मस्करा फाउंडेशन सुगंधी पावडरच्या थराआड ती तिचं दुःख वेदना लपवू पाहत आहे. खोट्या नकली मुखवट्या आड ती स्वतःशीच झगडत आहे. माईक मात्र बिचारा, महत्वाचा मुद्द्यावर, माईक मात्र बिचारा तिच्यासोबत लढत साथ देतोय. त्या लढ्यात साथ देतोय. सात संगती, कोरस, लाईट, साऊंड सिस्टीमवाले करतायत या लढ्यावर मात. रंगबिरंगी झगमगाटाच्या पाठीमागं वास्तव जगण्याचं, काळोखाच्या अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं. शेवटचा कडवा घेतोय. शेवटाची विनवणी तिच्या मनाची असते. शासन दरबारी मिळावा न्याय. आपल्या पिलाच्या भविष्यासाठी ती करत नाही कुठलीच आंबूजवाय. रंगबिरंगी झगमगाटाच्या पाठीमागं वास्तव जगण्याचं, काळोखाच्या अंधारातून प्रकाशाकडे जगण्याचं. ही सादर केलेली कविता मी लोककलावंत यांनाही समर्पित करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय लवजी. धन्यवाद विशालजी. या ठिकाणी